करायला लागले. आपण इकडून पण प्रयत्न केलेला आहे. प्रशासनाला कलेक्टर ऑफिसला आपण ही मागणी केलेली आहे. नमस्कार. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा नगर परिषद सफाई कर्मचाऱ्याचा एकंदरीत औसा तालुक्यातील नोव्हेंबर 2025 पासून या कामगाराचा पगार न मिळाल्याने आज 4 दिवसापासून सफाई कामगार औसा नगर परिषद या ठिकाणी ठाण मांडून बसल्याचं आपल्याला या ठिकाणी समजून येत आहे. नेमकं काय मागणी आहेत, काय विषय आहेत, आपण जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? नेताजी बनसोडे. काय विषय नेमकं? आमचे नोव्हेंबरपासून पेमेंट झालं नाही. त्याच्या पायी आम्ही इथंच बसलो येऊन. कशामुळे पेमेंट झालं नाही? नगरपालिकामध्ये आमच्याकडे बजेट नाही. गुत्तेदार लायच्या जर गुत्तेदारमध्ये नगरपालिका आम्हाला देत नाही, आम्ही कुठून देऊ? त्याच्यामुळे आम्ही ते बसलो. किती दिवसापासून आपलं पेमेंट नाही? नोव्हेंबरपासून. याचं 5वा महिना चालू, हे 4था महिना. 4 महिन्यात आपलं पेमेंट झालेलं नाही. आता जे नवीन गुत्तेदार आला आहे ते म्हणते पहिलं आम्हाला 12.5 पेमेंट होतं, आताच 9,000वर करा म्हणून मागायला. म्हणजे या ठिकाणचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे एवढं वेळेस आम्हाला मदत करा आणि 9,000नं घ्या करा, पेमेंट वरून निधी नाही गेला असं त्यांचं म्हणणं येऊ लागलं. आपली काय ठाम भूमिका राहणार? आमची ठाम भूमिका आम्हाला जे पहिलं पेमेंट होतं त्याच्यापेक्षा वाढ पाहिजे आणि आमचं EPF कामगार भत्ता हे सगळं PF सगळं आम्हाला भेटावं, आमची ही भूमिका. काय सांगाल का? एकंदरीत आपलं 4 महिन्यापासून या ठिकाणी पेमेंट झालेलं नाही, तर काय सांगाल? पेमेंट देवं आम्हाला, जेवढी पगार आहे तेवढी देवं आणि कामावर सगळेजणच ये मला. काय सांगा? 70 लोक 71 लोक आम्ही आहे कामावर, तर आम्हाला 71 लोकाला बी कामावर घ्यायचं. 12,500ची पगार 9,000 घ्या म्हणाले, तर आम्ही मागं सरकणार नाही. आमची अपेक्षा आहे की ते आम्हाला तेवढी तरी पगार द्यावं, कमी करू नये. त्यांनी म्हणतात 9,000 घ्या कामावर आणि नवीन टेंडर निघालं तर आम्हाला वाढीव पगार येऊ, हीच अपेक्षा आहे आमची. आता आम्हाला पेमेंट वाढायचं आहे तर त्याच्यातून बी कमी करतात आम्हाला आणि नगरपालिकेकडे काय कोणते पैसेच नाही तर म्हणतात, असं म्हणतात त्यांनी. आपली काय भूमिका आहे मग? इथून पुढे काय भूमिका राहणार आहे? आम्ही काम करू शकता. आम्हाला 12.5 2 महिन्याचे 4 महिने झाले पेमेंट नाही ना काय नाही. आणि ज्यावेळेस आम्ही कामाला येतो आम्हाला पेमेंट वाढ पाहिजे आणि 19-20 हजार पेमेंट पाहिजे आम्हाला. सगळीकडे पेमेंट जास्त वाढ आहे, किमान वेतन पाहिजे आम्हाला. एकंदरीतचरित्या औसा तालुक्यातील औसा नगर परिषद हद्दीमधील जे सफाई कामगार या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी औसा शहर झालं, इतर शहरामध्ये आपण बघत असतात की शहर स्वच्छ ठेवण्याचं एकंदरीत जे काम महत्त्वाचं असतं ते एकंदरीत ह्या ठिकाणचे सफाई कामगार करत असतात. परंतु त्यांचाच ह्या ठिकाणी वेळेवरती पगार न मिळत असल्याने औसा तालुक्यातील या ठिकाणचे जे सफाई कामगार आहेत 4 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी समजते. जे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या आरोग्याची पर्वा न करता या ठिकाणी शहर स्वच्छ कसं ठेवता येईल किंवा या ठिकाणच्या नागरिकांना स्वच्छतेपासून कसं वाचता येईल या ठिकाणी प्रयत्न करत असतात. परंतु ह्याच कर्मचाऱ्यांचा आज या ठिकाणी पगार वेळेवर होत नाही. एकंदरीत ह्या कर्मचाऱ्यांना कामावर व्यवस्थित ठेवले जात नाही. त्यांच्या जी सुरक्षाविषयी जी काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणचे गुत्तेदार त्यांना जे मास्क लागणार आहेत, हँडग्लोव्ज लागणार आहेत, शूज लागणार आहेत, अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी जी कर्मचारी आहेत हेही या ठिकाणच्या कर्मचाऱ्याकडे दिसून येत नाहीत. तर या ठिकाणी कुठंतरी या प्रशासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज असल्याची दिसते. नाही तर या ठिकाणी पुढे औषधाची अत्यंत दुरावस्था होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र औसा.